उत्तम लक्षण समर्थ रामदास यांची ही कविता आहे। साहित्य प्रकार संत काव्य आहे। पाठामागील भूमिका कोणती आहे ती बघूयात आपण। समाजाची आध्यात्मिक व नैतिक उन्नती करणे तसेच आदर्श व्यक्तीची लक्षणे समर्थाने यात सांगितले आहेत। या योगे काय केल्याने कीर्ती प्राप्त होते ते सांगितले आहे। समाजात कसे वागावे हे समजावून दिले आहे। पाठाची गरज तत्कालीन समाजात हुंदुगिरी व बुवाबाजी यात वाढ झाली होती। अशा परिस्थितीत समाजाला योग्य दिशा देणे आणि सामाजिक बळ देणे व आध्यात्मिक उन्नती घडवून आणून समाजाला सन्मार्ग दाखवण्याचे काम त्यांनी केले आहे। समर्थ रामदास स्वामी यांचा जीवन वृत्तांत। समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म आजच्या जालना जिल्ह्यातील जांब या गावी सन 1608 म्हणजे शके 1530 किलक नाम संवत्सर चैत्र शुद्ध रामनवमी मध्ये झाला। वडिलांचे नाव सूर्याजी पंत तर आईचे नाव राणूबाई असे होते। वडील बंधूंचे नाव गंगाधर पंत असे होते। वडिलांनी मोठ्या भावास अनुग्रह दिला, तसा अनुग्रह आपणासही द्यावा असा हट्ट नारायणाने धरला। त्याची पूर्तता न झाल्याने रामदास उर्फ नारायणाने गृहत्याग केला असा वृत्तांत कैलासवासी विनायक लक्ष्मण भावे पृष्ठ क्रमांक 405 वर त्यांनी दिला आहे। गृहत्यागानंतर नाशिक जवळ टाकळी येथे 12 वर्ष तपश्चर्या केली। तदनंतर संपूर्ण भारत भ्रमण केले। लोकांची विदारक परिस्थिती त्यांच्या नजरेला आली। चाफळ येथे राम मंदिराची स्थापना त्यांनी केली आणि त्यानंतर लोकांना बलोपासना शिकवण्याच्या हेतूने सर्वत्र मारुतीची मंदिरं त्यांनी स्थापन केली आहेत। समर्थांचे लेखन कार्य टीका ग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे अशा विविध वाङ्मयाची रचना त्यांनी केली। करुणाष्टक आपल्याला सगळ्यांना सुपरिचित आहेत। अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदन दीनदयाळा निरसिंह मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विणशी नव्हतो धावरे धावा आता। आरती महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये जी आरती गायली जाते ती सुख करता दुःख हरता समर्थ रामदासांची आरती। पहाटेच्या वेळेला सकाळच्या वेळेला आपण जे श्लोक म्हणतो मना सज्जना भक्ती पंथेची जावे तर ती समर्थाने लिहिलेली आहे। त्यानंतर दासबोध ही त्यांची स्वतंत्र अशी रचना आहे। दासबोधात एकूण 20 दशक आहेत। प्रत्येक दशकात 10 श्लोक आहेत। उत्तम लक्षण ही कविता दुसऱ्या दशकातील दुसऱ्या समासातील आहेत। यात एकूण 42 श्लोक आहेत। दुसऱ्या दशकातील श्लोक पुढील प्रमाणे आहेत। मूर्ख लक्षण, उत्तम लक्षण, कुविद्या निरूपण, भक्ती निरूपण, रजोगुण निरूपण, तमोगुण निरूपण, सत्वगुण निरूपण आणि सद्विद्या निरूपण, विरक्त लक्षण, पडतमूर्ख लक्षण असे एकूण 10 श्लोक आपल्याला याच्यामध्ये दुसऱ्या समासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या पाठातून कोणता संदेश दिला जाणार आहे? ज्ञान ग्रहण करण्यासाठी चित्ताची सावधानता आवश्यक आहे। सर्वज्ञ होण्यासाठी काय करणे हिताचे व काय अहिताचे आहे ते समर्थांनी सांगितलेले आहे। मूल्य जे येतात ते संवेदनशीलता हे मूल्य या कवितेतून आपल्याला शिकायला मिळते। गावाघटक भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा, बुद्धी, भावना, कृती यांचा समन्वय या कवितेतून आपल्याला शिकायला मिळतो। जीवन कौशल्य, स्वची जाणीव, व्यक्ती व्यक्तींमधील सहसंबंध, चिकित्सक विचार। उत्तम लक्षण संत रामदासांची ही कविता आहे। संत रामदासांचे हे श्लोक आहेत। दासबोधातील द्वितीय दशकातील दुसरा समास हा आहे। समर्थ रामदासांनी या कवितेमध्ये आदर्श व्यक्तींची लक्षणं सांगितलेली आहेत आणि हे स्पष्ट करत असताना काय करावे आणि काय करू नये हे संत रामदासांनी सांगितलेलं आहे। संत रामदास म्हणतात, श्रोती व्हावे सावधान। श्रोती असा शब्द का वापरला? श्रोता याचा अर्थ श्रवण करणारा, ऐकणारा अशा अर्थाने आपण घेतो। पण ज्याला ज्ञान मिळवायचं आहे, ग्रहण करायचं आहे, त्या व्यक्तीने ते जे ज्ञान आहे, मिळालेलं जे ज्ञान आहे, ज्या ऐकीव गोष्टी आहेत,
ज्या गोष्टींचं त्याला स्पष्टपणे ज्ञात झालेलं आहे, ज्या गोष्टी ज्ञात झालेल्या आहेत, अशा गोष्टी त्या व्यक्तींनी अंतर्मनामध्ये उतरवल्या पाहिजेत. नुसतं या कानाने ऐकून त्या कानाने सोडणं हा त्या पाठीमागचा हेतू नाहीये. आणि म्हणून संत रामदास असं म्हणतात, श्रोती असा शब्द वापरलेला आहे. श्रोता हा शब्द वापरता आला असता, परंतु श्रोती हा शब्द त्यांनी विशिष्ट योजनेनुसार हा शब्द वापरलेला आहे. ते जे ज्ञान आहे तर ते मनामध्ये उतरलं पाहिजे. आणि त्यासाठी काय झालं पाहिजे तर सावधान असलं पाहिजे. आणि मग पुढे ते म्हणतात, आता सांगतो उत्तम गुण. ते म्हणतात की काय उत्तम गुण कशाला म्हणायचं, तर त्याची उत्तम गुणाची काही व्याख्या, लक्षणं त्यांनी सांगितलेली आहे. समर्थ रामदासांना हा अधिकार प्राप्त आहे, कारण संत रामदासांनी आधी केले आणि मग सांगितले. आधी त्यांनी केलेलं आहे, 12 वर्ष तपश्चर्या केली, भारत भ्रमण केलं आणि ज्ञान प्राप्त केलं, ज्ञानसाधना केली आणि मग अधिकारवाढीने ते सांगायला लागलेले आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की आता सांगतो उत्तम गुण. जसं एखादा जिल्हाधिकारी असेल तर त्यांनी काढलेल्या आदेशाला किंमत आहे, तशा पद्धतीनं संत रामदासांनी हा जो हे जे सांगितलेलं आहे, हे जे लक्षणं सांगितलेले आहेत तर त्याला अर्थ आहे. त्यांच्या शब्दांना धार प्राप्त झालेली आहे. कुणी ऐऱ्यागऱ्याचे ते शब्द नाही आहेत, संत रामदासांचे ते शब्द आहेत. ते पुढे म्हणतात, जेणेकरिता बाणी खूण. जेणेकरिता बाणी खूण म्हणजे काय की जसं बाणाने आपण जमिनीमध्ये एखादी रेष ओढतो, ते अधिक ठळकपणे उठून दिसते जमिनीमध्ये, तशा प्रकारे त्या ठिकाणी काय आहे की सर्वज्ञपणाची जी लक्षणं आहेत, सर्वज्ञपणा कशाला म्हणायचा, जाणतेपणा कशाला म्हणायचा, नेणतेपणा कशाला म्हणायचा, तर त्याची काही लक्षणं त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्यासाठी एक खूण सांगितलेले. जसं डॉक्टरांकडे आपण गेल्यानंतर डॉक्टर तपासण्याआधी विचारतो की काय काय होतं, काय काय लक्षणं आहेत का, काय ताप आहे का, सर्दी आहे का, असं डॉक्टर विचारतात. आणि मग त्याच्यावरून ते ठरवतात की याला नेमकं काय झालं असलं पाहिजे किंवा कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत आणि काय औषधं दिली पाहिजेत हे ठरवतात. तशा प्रकारे सर्वज्ञपणा ठरवण्यासाठी काही लक्षणं समर्थ रामदासांनी सांगितलेली आहेत. ते अतिशय सोप्या शब्दांच्या मध्ये समर्थ रामदासांनी ती लक्षणं सांगितलेली आहेत. समर्थ रामदास म्हणतात, वाट पुसल्याविना जाऊ नये. म्हणजे एखाद्या ठिकाणी आता समर्थांना नुसतं एवढं अपेक्षित नाहीये की वाट पुसल्याविना म्हणजे रस्ता विचारून मग चालायला लागा, असं त्यांचा म्हणण्याचा शब्दशः हेतू नाहीये. समर्थ रामदासांचं असं म्हणणं आहे की एखादं ध्येय प्राप्त आपल्याला जर करायचं असेल, तर ध्येयापर्यंत जायचं असेल तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला असायला. जोपर्यंत संपूर्ण माहिती असत नाही तोपर्यंत आपण जर त्या रस्त्याने जर चालायला गेलो, विचारत जरी चाललो तरी सुद्धा कदाचित अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून ज्या ध्येयापर्यंत जायचंय त्या ध्येयाची संपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. फळ ओळखल्याविना खाऊ नये. जसं एखादं फळ असतं, ते फळ जर आपल्याला परिचित नसेल, माहीत नसेल, कदाचित ते विषारी असण्याची शक्यता आहे. आणि जर ते सेवन आपण जर फळ केलं तर आपला मृत्यू ओढवण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तशा पद्धतीनं की एखाद्या गोष्टीचं फळ आपल्याला काय मिळणार आहे, आपल्या कार्याचा हेतू साध्य होणार आहे की नाही होणार आहे, याची शहानिशा आपण आधी केली पाहिजे. आपल्याला इप्सित जे साध्य आहे तर त्या साध्यापर्यंत आपण जाऊ शकणार आहे का, याचा विचार आपण आधी केला पाहिजे. आणि हा विचार केल्यानंतर त्या मार्गाने आपली वाटचाल असली पाहिजे. ते म्हणतात, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. रस्त्यामध्ये जर एखादी वस्तू पडली असेल, आता सर्वज्ञपणाची लक्षणं सांगतायत समर्थ रामदास आणि ते बजावून सांगतात की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. रस्त्यामध्ये एखादी वस्तू जर अनावधानाने पडली असेल तर ती घेऊ नये, एकाएकी लगेच उचलून घेऊ नये. कदाचित त्याच्यामुळे आपल्यावर एखादं संकट ओढवण्याची शक्यता असते. एकदा रस्त्याने 2 मित्र चाललेले होते आणि त्या 2 मित्रांना रस्त्यामध्ये असं दिसलं की एक चोर पुढे पळतोय, पोलीस पाठलाग करतायत. त्या चोराच्या हातामध्ये काही द्रव्य भरलेली बॅग आहे आणि पुढे गेल्यानंतर त्या चोराने एकाएकी ती बॅग जी आहे ती रस्त्याच्या कडेला कुठेतरी टाकून दिली. पोलिसांना ते दिसलं नाही. पोलीस तसंच पुढे गेले, चोरी तसंच पळत पुढे गेला. हे दोघे मित्र चाललेले होते. त्या दोघांपैकी एका मित्राने ते सोनं नाणं असलेली बॅग उचलली आणि तो दुसऱ्या मित्राला असं म्हणाला, बघ मित्रा, हे सगळं सोनं नाणं आपल्याला सापडलेलं आहे, मला सापडलेलं आहे, असं तो म्हणाला.
तो मित्र म्हणाला दोघांनी आपण बघितले, दोघंही निम्म निम्म वाटून घेऊया. ज्याच्या हातामध्ये बॅग होती तो असं म्हणाला, नाही नाही, मी एकट्याने हातात घेतलेली बॅग ते सगळं सोनं नाणं माझं आहे. दुसरा मित्र काहीच बोलला नाही. थोड्या वेळानंतर पोलीस त्या चोराला पकडून येत होते आणि या मित्राच्या हातामध्ये ती बॅग होती, ती पिशवी होती सोनं भरलेली, सोनं नाणं द्रव्य भरलेली. आणि मग तो मित्र त्या पोलिसांना बघितल्यावर दुसऱ्या मित्राला म्हणाला, अरे मित्र, आता बहुधा आपल्याला पकडणार, कारण सोनं आपल्याजवळ दिसतंय त्यांनी बघितलंय पोलिसांनी. तर ज्याच्या हातात बॅग नव्हती तो असं म्हणाला की मगाशीच तो असं म्हणाला की अरे हे सगळं माझं आहे असं तू म्हणालास, आता शिक्षा सुद्धा तुला एकट्याला भोगावी लागेल. म्हणजे अनावधानाने जर एकाएकी वस्तू पडली असेल, जर ती घेतली आपण हातामध्ये, तर कदाचित आपल्याला त्याचं अनिष्ट फळ, वाईट फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या पडलेल्या वस्तूचा त्याग आपण करावा. तर ते न विचारता कधीही त्या वस्तूला आपण हात लावू नये. ज्यांनी आर्जव तोडू नये. लोकांनी जर विनंती आपल्याला जर केली असेल, आर्जव म्हणजे विनंती, लोकांचा आग्रह आपण मोडू नये. बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट लोक करायला सांगतात किंवा म्हणायला सांगतात, तर आपण बऱ्याच वेळेला आढेवेढे घेतो. तर चार चौघांच्या मध्ये चार लोक ज्या वेळेला विनंती करतात, आग्रह करतात, तर त्या आग्रहाचा यथोचित मान आपण राखला पाहिजे. आणि म्हणून समर्थ रामदास असं म्हणतात की ज्यांनी आर्जव तोडू नये. लोकांनी जे नियम घालून दिलेले आहेत, जे आर्जव केलेले आहे, तर ते आपण तोडू नये. पापद्रव्य जोडू नये. समर्थ म्हणतात त्या ठिकाणी की वाईट मार्गाने आपण जर संपत्ती गोळा केली तर ती शेवटी संपत्ती वाईट मार्गाला आपल्याला नेते. आणि म्हणून पापद्रव्य, वाईट मार्गाने मिळवलेली संपत्ती 4 दिवस खूप छान उठून दिसते, पण 4 दिवसानंतर कदाचित ते आपल्याला अधोगतीला घेऊन जाते संपत्ती. आणि म्हणून अशा संपत्तीचा हव्यास आपण धरता कामा नये. ज्या व्यक्तीला सर्वज्ञ व्हायचं आहे, ज्ञानी व्हायचं आहे, ईश्वराची उपासना करायची, समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची, तर या गोष्टींचा त्याग त्यांनी केला पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून पापद्रव्य जोडू नये. आपल्याला माहिती आहे की आपण सगळ्यांनी गोष्ट ऐकलेली आहे की एक दूधवाला असतो, तो काय करतो, दररोज दूध विकत असतो. कालांतरानंतर त्या दूधवाल्याच्या मनामध्ये थोडंसं पाप येतं. त्याला असं वाटतं की पैसा मला झटपट कमवायचा असेल तर ह्याच्यात थोडंसं पाणी घालून विकूया. आणि मग तो दुधात पाणी घालून विकायला लागतो आणि पैशाचा फायदा होतो. महिन्याकाठी पैसे सगळे गोळा होतात आणि एका तळ्याच्या काठी जाऊन तो बसतो आणि पैसे मोजायला लागतो. जोराचा वारा येतो आणि त्याच्या हातातनं पैसे उडतात आणि पैसे पाण्यामध्ये जाऊन बुडतात. आणि मग ह्याला आठवतं, अरे आपण ज्या मार्गाने पाणी घालून जो पैसा कमवला तो पाण्यातच गेला आणि हातात राहिला तो फक्त निव्वळ दुधाचा पैसा राहिला. आणि म्हणून लक्षात घ्या, त्या ठिकाणी पापद्रव्य जोडू नये. हा संस्कार समर्थ शिकवत आहेत की आजच्या जगामध्ये असा संस्कार शिकवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. लक्षात घ्या की वाईट मार्गाने सगळीकडे आपल्याला आजूबाजूला वाईट परिस्थिती दिसते. लोक वाईट मार्गाने पैसा मिळवताना दिसतात आणि अशा काळामध्ये विद्यार्थ्यांच्यावर हा संस्कार जाणं की चांगल्या मार्गाने संपत्ती कमवणं, हा संस्कार करणं फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. पुण्य मार्ग सोडू नये कलाकाळी. पुण्याचा मार्ग, योग्य असा मार्ग, चांगला अशा प्रकारचा मार्ग, भले तर त्याच्या मार्गामध्ये खूप काचखळगे असतील, त्या मार्गाने चालणं अतिशय कठीण असतं. आणि अशा मार्गामध्ये किती जरी अडचणी आल्या तरी हा मार्ग, पुण्याचा मार्ग, चांगला मार्ग आपण कधीच सोडू नये. राजा हरिश्चंद्राचं उदाहरण आपल्याला सांगता येण्यासारखं आहे. राजा हरिश्चंद्रांनी विश्वामित्र ऋषींना स्वप्नामध्ये राज्य दान केलेलं होतं आणि सकाळी पहाटे ज्यावेळेला विश्वामित्र ऋषी आले तर त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये त्यांनी ते दान त्यांच्या ओंजळीमध्ये देऊन टाकलं आणि आपल्या पत्नीला आणि मुलाला घेऊन तो चालायला लागला. विश्वामित्र ऋषींनी पदोपदी त्याची परीक्षा पाहिली, इतकी परीक्षा पाहिली की शेवटी पत्नीचा आणि मुलाचा लिलाव त्याला करावा लागला. डोंबा घरी राहावं लागलं. शेवटी स्मशानामध्ये स्वतःच्या मुलाला जाळायला सुद्धा लाकडं त्याला प्राप्त होईना. अशी असंख्य संकट त्याला सहन करावे लागली. तरी सुद्धा तो डगमगला नाही. त्या मार्गाचा त्यांनी त्याग केला नाही. तोंडाळासी भांडू नये. तोंडाळ, आणि बघा आणखीन एक शब्द वापरले, वाचाळासी तंडू नये. तोंडाळ म्हणजे भांडखोर व्यक्ती. अशा व्यक्तींशी आपण भांडायला, त्याच्या वाटेला आपण जाऊ नये. वाचाळ म्हणजे जो सतत बडबड करतो, त्याच्या तोंडामध्ये तीळ भिजत नाही, इतकी बडबड करतोय. आता
याची तीव्रता वाढवण्यासाठी समर्थ रामदासांनी अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरलेले आपल्याला सांगता येतात. समर्थ रामदास असं म्हणतात की संत संग खंडू नये अंतर्यामी. संत संघ म्हणजे संतांची सोबत. संतांची जी सोबत आहे तर ती मनामध्ये सतत जागृत ठेवावी. अंतरंगामध्ये संतांच्या बद्दलचं जे प्रेम आहे, संतांची जी सोबत आहे तर ती सतत त्याचा एक यज्ञवेदी आपल्याला जशी आपण जागृत ठेवतो तशा प्रकारे अंतरंगामध्ये त्यांच्याबद्दलचं जे प्रेम आहे तर ते आपण जागृत ठेवलं पाहिजे. सदैव त्यांची कास आपण धरली पाहिजे. आता या ठिकाणी बघा एक छान उदाहरण सांगता येण्यासारखं आहे. एकदा एक व्यक्ती पैठणला संत एकनाथांना भेटायला यायला निघाला. त्याच्या मुलीचं लग्न त्याला करायचं होतं आणि त्याला असं माहिती होतं की संत एकनाथांच्याकडे जर मदत मागायला गेलो तर संत एकनाथ कधीच नाकारत नाहीत असं त्याला माहिती होतं आणि म्हणून तो पैठणला यायला निघाला. आणि पैठणला ज्या वेळेला यायला निघाला तर त्यावेळेला रस्त्यामध्ये काही टार्गेट लोकांनी त्याला गाठलं आणि त्याला असं ते म्हणाले की संत एकनाथ तुला मदत करून करून किती करणार आहेत, तर त्यापेक्षा तू असं कर, संत एकनाथ जेवढी मदत करतील त्याच्यापेक्षा आम्ही दुप्पट तुला मदत करतो. फक्त एक काम करायचं की संत एकनाथांना रागाला आणून दाखवायचं. जर असं तू करू शकलास तर आम्ही तुला दुप्पट अशा प्रकारची मदत करू शकतो, पैसे द्रव्य देऊ. तू म्हणाला एवढंच ना, कुठल्याही व्यक्तीला राग येईल असं अशा प्रकारचं कृत्य केलं की काय होतं त्या ठिकाणी की फार सोपं आहे, त्याला लगेच चटकन राग येईल. तो म्हणाला बरं सोपं काम आहे मी करतो. आणि तो संत एकनाथ पूजागृहामध्ये पूजा करत बसलेले होते आणि पायातल्या वाहना न काढता हा सरळ तिथं थेट जिथं संत एकनाथ पूजा करत होते तिथपर्यंत तो गेला आणि संत एकनाथांचा हात धरला. संत एकनाथ अतिशय शांत वृत्तीचे होते. संत एकनाथ त्याला काहीच म्हणाले नाही. त्याला बसवलं आणि त्याची वास्तापुस्त वगैरे संत एकनाथांनी केली. त्याला वाटलं अरे मी एवढं वाहना घालून देवग्रहामध्ये आलो तरी सुद्धा यांना काहीच वाटलं नाहीये. ते रागालाच आले नाहीत अजिबात. आणि मग पुन्हा काही दिवसानंतर पंगत जेवायला बसलेली होती आणि संत एकनाथांची पत्नी जेवण सगळ्यांना पंगतीमध्ये जेवण वाढत होती. त्याला असं वाटलं की आता बायकोची जर छेड काढली तर कुठलाही नवरा रागाला येणार. संत एकनाथांची पत्नी सुद्धा तितकीच साध्वी वृत्तीची होती आणि जेवणाच्या पंगतीमध्ये ती वाढत असताना हा पटकन उठला आणि तिच्या पाटकुळी जाऊन बसला. त्याला असं वाटलं की आता संत एकनाथ निश्चित रागाला येणार, त्यांची पत्नी निश्चित रागाला येणार. तर ती पण अतिशय शांत वृत्तीची साध्वी स्त्री होती आणि ती पटकन असं म्हणाली अरे बाळा असं करू नये बरं, असं लाडीवाळापणा करू नकोस, आता मुकाट्याने बस आणि जेवण ग्रहण कर. आणि मग त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्याला वाटायला लागला अरे आपण एवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला यांना, पण ती मला बाळा म्हणाली. आईची ममता तिनं दाखवली. आणि असं ज्या वेळेला त्याला वाटलं तर त्यावेळेला डोळ्यामध्ये गळागळा पाणी यायला लागलंय. आणि म्हणून त्यांनी त्या दोघांचे चरण धरले आणि सांगितलं की माझं चुकलं, मला क्षमा करा, मला माफ करा. मी काही लोकांच्या सांगण्यावरून अशा प्रकारचं कृत्य केलं, पण नाही रागाला तुम्हाला आणू शकत. खरे संत असे असतात. आणि म्हणून अंतर्यामी मनामध्ये सुद्धा त्यांची जी जागृती आहे तर त्यांच्याबद्दलचं जे प्रेम आहे तर ते आपल्या मनामध्ये सदैव जागृत ठेवलं पाहिजे. त्यांची संगत धरल्यानंतर आपल्याला फायदा होतो. आणि म्हणून संत रामदास म्हणतात की कधी अशा प्रकारे त्या ठिकाणी की संत संग खंडू नये, संतांची संगत आपण सोडू नये, त्यांच्यापासून विरक्त होऊ नये, त्यांच्यापासून बाजूला जाऊ नये असं ते सांगतात. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. बघा ते म्हणतात की आळसामध्ये सुख मानू नये, सतत कार्यरत राहिलं पाहिजे. थोडंसं आयुष्य आपल्याला लाभलेलं आहे. किती वर्षाचं आयुष्य लाभलंय आपल्याला? एक 50-100 वर्षाचं आपल्याला आयुष्य लाभलेलं आहे. त्याच्यातले बरंचसं आयुष्य जे आहे तर ते निद्रेमध्ये आपलं जातं, झोपण्यामध्ये जातं. आणि उर्वरित कितीच आयुष्य आपलं शिल्लक राहतं. बालपणामधलं जर आयुष्य वजा केलं तर फार थोडं अल्पायुष्य आपल्याला लाभलेलं असतं. आणि मग हे जे आयुष्य, या आयुष्याला जर सत्कर्मी राहायचं असेल आणि त्यातही जर आपण आळसामध्ये वेळ घालायला लागलो तर मग आयुष्याचा काही अर्थ उरणार नाही. आणि म्हणून ते असं म्हणतात की आळसे सुख मानू नये, आळसामध्ये सुख मानू नका. शरीराला नेम लावून घ्या. शरीराला योग्य अशा प्रकारचं कालक्रमण, आपण जीवन कसं जगायचं
त्याची आखणी करा आणि नित्यनेमाने त्या गोष्टी करत चला. आपल्याकडे अशी एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की एम्प्टी माइंड इव्हिल्स वर्कशॉप, रिकामं मन हे सैतानाचा कारखाना असतो. तशा प्रकारे त्या ठिकाणी काय आहे की आपण आपलं मन रिकामं ठेवू नका, ते सदैव ईश्वर प्रेमाने भरलेलं ठेवा, त्याला कामामध्ये गुंतवा आणि म्हणून आळसामध्ये सुख मानू नका असं ते सांगतात. चहाडी मनास आणू नका, याचं त्याला त्याचं ह्याला अशा प्रकारची चहाडी करण्याची काही लोकांना सवय असते. तर अशा प्रकारची चहाडी कधीही मनात आणू नका. अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारची विचार आपल्या डोक्यामध्ये कधी पण येऊ देऊ नका. शोधल्या विना करू नये कार्य काही. जी गोष्ट करायची आहे त्याची इत्थंभूत माहिती आपल्याला असायला हवी आणि ती शोधल्याशिवाय आपण करू नये. त्याचा पूर्णतः त्याची शहानिशा त्याची खात्री आपण करावी आणि मगच ती गोष्ट करावी असं समर्थ रामदास बजावून सांगतात. लक्षात घ्या. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. आपल्याला आपलं जे ज्ञान दाखवण्याची संधी प्राप्त झालेली असते तर ती सभेमध्ये आपल्याला प्राप्त होते आणि मग त्या सभेमध्ये जर आपण लाजायला लागलो, तिथंच जर आपण बोललो ना तर आपलं जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तर इतरांना कळणार कसं. आणि म्हणून सभेमध्ये धीटपणा पाहिजे. सभेमध्ये आपल्याला ठामपणाने बोलता आलं पाहिजे आणि म्हणून सभेमध्ये लाजू नये. जिथं सभा असेल, जिथं राजसभा असेल, जिथं बोलण्याची आवश्यकता आहे तर तिथं ठामपणाने आपल्याला बोलता आलं पाहिजे. आपलं वक्तव्य, आपली बुद्धिमत्ता, आपलं जे ज्ञान आहे तर ते तिथं आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. म्हणून सभेमध्ये लाजू नये असं ते म्हणतात बघा. त्यानंतर बाष्कळपणे बोलू नये. म्हणजे सभेमध्ये ज्यावेळेला आपण बोलत असतो किंवा चार चौघामध्ये आपण ज्यावेळेला वक्तव्य करतो तर त्यावेळेला तिथं बाष्कळपणा, एखाद्या लहान मुलासारखं बोलून किंवा बलिष्ठपणाने बोलणं योग्य नव्हे. तर तिथं बोलत असताना आपल्याला आपल्या बोलण्यातून आपले जे ज्ञानाचे जे विचार आहेत तर ते लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. बघा की काही मूर्खांची लक्षणं आपल्याकडे एक संत कालिदासांचा एक श्लोक आहे. तर ते असं म्हणतात की हसन्न जल्पे खादान्य गच्छामी गतन्न शोचामी द्वाभ्या तृतीयो न भवामी राजन किम कारण राजन भवामी मूर्ख. मूर्खांची लक्षणं आहेत. अशा पद्धतीनं आपण वक्तव्य करू नये. बघा की कालिदास त्याच्यामध्ये असं म्हणतात की हसन्न जल्पे, हसत हसत बोलू नये. त्यानंतर रस्त्याने खात खात बोलू नये. गेलेल्या गोष्टीचा शोक करू नये आणि दोन जण बोलत असताना मध्ये तिसऱ्याने तोंड खुपसू नये, बोलू नये. आणि हे राजा हे याच्यातलं एकही कृत्य केलेलं नसताना तू मला मूर्ख का म्हणालास, अशा अर्थाचा श्लोक आहे. आपण इथे घेऊया की बाष्कळपणाने बोलण्यासाठी या गोष्टी टाळल्या पाहिजे. या गोष्टी आपण करायला नाही पाहिजेत. म्हणजे आपण कसं बोललं पाहिजे तर आपलं ज्ञान जे आहे तर ते आपल्या बोलण्यातून व्यक्त झालं पाहिजे. लक्षात घ्या. पैज होड घालू नये काही केले. आता पैज आणि होड एकाच अर्थाचे शब्द आहेत. पैज म्हणजे शर्यत आणि होड म्हणजे पण शर्यत. या शब्दांची जी तीव्रता आहे, उंची आहे, तर ती वाढवण्यासाठी संत रामदासांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आपल्याला दिसून येतं. काही केल्या विनाकारण आपण आपला जीव जो आहे तर तो पैज किंवा होड शर्यत लावण्यामध्ये आपण घालू नये. आपल्याला आपलं जे काम आहे तर ते शांतपणे चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता यायला पाहिजे. विनाकारण कुठल्याही शर्यतीच्या भानगडीत आपण पडू नये. एकदा एका नावाडी नावेत बसून चाललेला होता आणि त्या नावेमध्ये एक अत्यंत विद्वान व्यक्ती जी ज्ञानी आहे, ज्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, तर ती बसलेली होती. आणि ती ज्ञानी व्यक्ती त्या नावाड्याला सांगत होती, अरे तुझा जन्म व्यर्थ गेला, तू नुसतं नाव चालवत राहिलास, ज्ञान प्राप्त केलं नाही. बघ मी किती ज्ञान प्राप्त केलंय, मी अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, असं तो म्हणत होता. नाव ज्या वेळेला भर मध्यामध्ये आली आणि हेलकावे खायला लागले आणि मग त्या नावेमध्ये पाणी शिरायला लागलं, ती नाव आता बुडणार अशी लक्षणं दिसायला लागली. तर तेवढ्यामध्ये त्या नावाड्याने पटकन उडी मारली आणि तो पैल तिरायला जायला निघाला. तर त्यावेळेला ती विद्वान व्यक्ती त्याला म्हणाला, अरे मला पोहता येत नाही, मला वाचव. तर तो नावाडी असं म्हणाला की तुम्ही एवढा विद्वान आहात, तुम्ही अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे आणि मग अशा पद्धतीनं स्वतःचा जीव का वाचवू शकत नाही, वाचवा स्वतःचा जीव. आणि तो निघून गेला. लक्षात विनाकारण
काहीतरी खुसपट काढायची म्हणून आपण अशा पद्धतीनं आपला जीव धोक्यात घालणारा अशा प्रकारचं वक्तव्य आपण कधीही करू नये. अशा प्रकारच्या शर्यतीच्या भानगडीत किंवा लोकांना खिजवण्याच्या भानगडीत आपण पडू नये. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. कुणाचा उपकार जर आपण घेतला तर काय होतं की आपल्याला मिंधेपणा येतो आणि मिंधेपणा आला की मग नको त्या गोष्टी आपल्या हातून घडू शकतात. आणि म्हणून ज्याला मोठं व्हायचंय, सर्वज्ञ व्हायचंय, त्यांनी अशा प्रकारे कुणाचाही उपकार शक्यतो घेण्याचं टाळलं पाहिजे. आणि घेतलाच उपकार तर त्याची साभार परतफेड आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लवकरात लवकर आपण परतफेड केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही अशा प्रकारचा दबाव आपल्यावर येणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं सर्वज्ञपणा ज्याला प्राप्त व्हायचं आहे किंवा ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, तर या व्यक्तीने ही जी काही पथ्य आहेत तर ती पथ्य त्यांनी पाळली पाहिजे. परपीडा करू नये, विश्वासघात. परपीडा म्हणजे दुसऱ्याला दिलेलं दुःख, दुसऱ्याला दुःख देऊ नये. विश्वासघात कुणाचा करू नये. म्हणजे बघा काय काय बजावतात ते, की अशा पद्धतीनं कुणाचा उपकार घेऊ नये, घेतला तर राखू नये, दुसऱ्याला दुःख देऊ नये आणि त्याचबरोबर विश्वासघात सुद्धा कुणाचाही करू नये असं ते बजावतं. विश्वास एकदाच कमावता येतो आणि गेलेला विश्वास परत मिळवणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून त्यासाठी अशा प्रकारे कुणाचाही विश्वासघात आपण करण्याच्या भानगडीत आपण पडू नये. व्यापकपणा सांडू नये, पराधीन होऊ नये. पुढे ते बजावतात बघा, व्यापकपणा. ज्याला मनाचा मोठेपणा दाखवायचा आहे त्याला व्यापकपणा असं आपण म्हणतो. मग अशा प्रकारचा व्यापकपणा, मोठेपणा प्राप्त करायचा आहे तर कुणाला प्राप्त होतो, तर सर्वसामान्य लोकांना तो प्राप्त होत नाही. तर ज्याचं मन मोठं आहे त्याला अशा प्रकारचा व्यापकपणा प्राप्त होतो. हे विश्वची माझे घर किंवा आता विश्वात्मके देवे सर्वेश्वरा असं जे म्हणतात, तर त्यांचा मनाचा मोठेपणा तो असतो, व्यापकपणा असतो. नाहीतर चार चौघांसारखा आपणही संसार करणं, मुलं बाळ, पती पत्नी, आई वडील एवढ्यामध्ये मग्न असणं, ह्याला व्यापकपणा म्हणता येणार नाही. याच्याही पलीकडे जाऊन हे विश्वाची व्हावे माझे घर अशा प्रकारची भावना असणं, तर तो खऱ्या अर्थाने व्यापकपणा आहे, तो खऱ्या अर्थाने मोठेपणा आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात त्या ठिकाणी, व्यापकपणा सांडू नये. अशा प्रकारचा मनाचा मोठेपणा, व्यापकपणा कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडू नये. नाहीतर थोड्या दिवसानंतर असं वाटण्याची कदाचित शक्यता असते की मी एवढं करतोय तरी लोक मला माझं लक्षात घेत नाहीयेत. तर ही भावना कधीही आपल्या मनामध्ये निर्माण होऊ नये. तर जसं ज्ञानेश्वरांना एकदा वाटलं की ज्या वेळेला भिक्षुंची मुलं आहेत, संन्याशाची मुलं आहेत असं गावातले लोक म्हणायला लागले, तर त्यावेळेला ज्ञानेश्वर एकदा येऊन घरामध्ये ताटी दरवाजा लावून ते बसले आणि मुक्ताबाईंनी त्यांची समजूत काढली. आणि मुक्ताबाई असं म्हणाली की लोक असं म्हणणारच आहे आणि मग लोकांचं म्हणणं, लोकांचं वाईट गोष्टी तर त्या आपण माऊलीच्या रूपाने पोटात घातल्या पाहिजेत आणि लोकांना सन्मार्ग दाखवला पाहिजे. तशा प्रकारे व्यापकपणा ज्याच्यामध्ये आहे तर त्यांना लोकांच्या या गोष्टी पोटात घालाव्या लागतात आणि सन्मार्ग त्यांना दाखवावा लागतो. पराधीन होऊ नये. आपलं जे आयुष्य आहे तर ते दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. पराधीन, दुसऱ्याच्या अधीनस्थ राहू नये. भले तर चटणी भाकरी खायला मिळाले तरी चालेल, परंतु त्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखी आपली अवस्था होऊ नये. पराधीन झालो की आपले विचार सुद्धा जे आहेत तर ते दुसऱ्याच्या अधीनस्थ होतात. आणि म्हणून अशा प्रकारची पराधीनता आपल्याला प्राप्त होऊ नये असं ते बजावतात. आपले ओझे घालू नये कोणा एकासे. आपलं जे नैमित्तिक कार्य आहे तर ते आपल्यालाच करता आलं पाहिजे. कुणावरही आपला बोजा पडणार नाही किंवा कुणालाही आपली ददात लागणार नाही अशा पद्धतीचं वर्तन आपलं असू नये. दुसऱ्यावर बोजा येईल अशा प्रकारचं वर्तन आपलं असता कामा नये असं ते बजावतात. बघा, सत्यमार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, सत्यमार्ग सांडू नये. सत्याचा जो मार्ग आहे सांडू नये म्हणजे सोडू नये असं ते म्हणतात. का सोडायचं नाही, तर सत्याचा मार्ग फार कठीण असतो, त्या मार्गाने चालणं हे अवघड आहे. आणि एकदा जर तो मार्ग स्वीकारला तर मग मनाची निश्चितता, निश्चय त्या ठिकाणी असला पाहिजे. मग तो इकडं बघता सुद्धा कामा नये.
मग असत्य मार्गाने तर जायचा प्रश्नच येत नाही. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. कधीही असत्य मार्गाने वर्तन तर करायचं लांबचीच गोष्ट आहे, परंतु त्या असत्य मार्गाने केलेल्या वर्तनाचा अभिमान बाळगणं हे सुद्धा वाईट आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे कधीही अभिमान, वाईट मार्गाने मी जर काही एखादी गोष्ट केली असेल आणि पुन्हा जर त्याचा अभिमानाने मी ते सांगत असू तर ते सर्वथा चूक आहे. असं ज्याचं वर्तन असणार नाही तर त्याला सर्वज्ञपणा म्हणलं पाहिजे. बघा ते पुढे म्हणतात, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. अपकीर्ती, अप म्हणजे वाईट, अपकीर्ती सांडावी, वाईट कीर्ती सोडून द्यावी. माणसाला कीर्ती दोन मार्गाने मिळते. एक वाईट मार्गाने पण कीर्ती प्राप्त होते आणि चांगल्या मार्गाने पण कीर्ती प्राप्त होते. कुविख्यात डाकू तो प्रसिद्ध असतो, कीर्ती प्राप्त होते पण कुविख्यात आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून या मार्गाने मिळणारी कीर्ती जी आहे तर ते आपल्याला नको आहे. सन्मार्गाने, चांगल्या मार्गाने, लोकांनी चांगलं म्हणून जी कीर्ती प्राप्त होते तर अशा प्रकारची कीर्ती आपण अर्जित केली पाहिजे, ती मिळवली पाहिजे. विवेक दृढ धरावी वाट सत्याची. तर ते असं म्हणतात बघा, विवेकाने वाट, जी सत्याची वाट आहे तर ती विवेकाने दृढ धरली पाहिजे. बघा आपल्याला एक उदाहरण, दामाजी पंतांचं उदाहरण सांगण्यासारखं आहे. दामाजी पंतांनी दुष्काळामध्ये सर्व कोठारं लुटली आणि त्यातलं अन्नधान्य सर्वसामान्य लोकांना वाटून दिलं. त्यांना माहित होतं की बिदरच्या बादशाला जर हे कळलं तर कदाचित त्यांना फाशीवर लटकवेल तो. परंतु तरी सुद्धा लोककल्याणास्तव त्यांनी हे सगळं अन्नधान्य तर ते लोकांना लुटून नेऊन दिलं. दुष्काळामध्ये लोकांचं कल्याण त्या ठिकाणी बघितलं. त्यांच्यावर तशी पाळी आली नाही. प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांची मदत केली, तो धावून गेला असं म्हटलं जातं. परंतु बघा त्या ठिकाणी की अशा पद्धतीने त्यांनी कीर्ती अर्जित केली आणि मिळवलेली जी कीर्ती आहे, जे चांगले विचार आहेत, विवेक म्हणजे काय त्या ठिकाणी की जे विचार आहेत, चांगला वाईट हा जो विचार आहे तर तो दृढ धरला पाहिजे. तो एकदा विचार स्वीकारल्यानंतर तो आपण दृढ निश्चयाने तो धरला पाहिजे. त्या मार्गाने आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाट सत्याची, त्या सत्याच्या मार्गाने आपण आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. अशा प्रकारचं वक्तव्य समर्थ रामदासांनी या आपल्या श्लोकामध्ये केलेलं आहे आणि ते आपल्याला पुन्हा पुन्हा हे बजावून